नाही, मुळातच माननीय उदयजी सामंत यांचा दावा हास्यास्पद आहे आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट सुद्धा हास्यास्पद आहे. कारण की हा एक राजकारणातला, भारतीय राजकारणातला सध्याच्या काळातला एक मोठा जोक किंवा दुर्दैव आहे की एकतर सभा म्हणजे लोकसभेत सभा आणि राज्यसभेमध्ये एवढा गोंधळ चालू असताना ज्या पंतप्रधानांना लोकसभेत जायला या ठिकाणी वेळ नाहीये किंवा जाण्याची इच्छा नाहीये किंवा एकूण इराणच्या आणि ह्या सगळ्या युद्धामध्ये जगाचं वाटोळ होत असताना ज्या पंतप्रधानांना साधारण शोक संवेदना व्यक्त करणे किंवा या युद्धावर काही भाष्य करायला वेळ नाही, ते पंतप्रधान या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासाठी 1.25 तास वेळ काढतात. हे ह्या देशाचं दुर्दैव आहे. कारण की असा कुठला गहन विषय जो जागतिक एकूण युद्ध किंवा भारतासमोरची गॅस टंचाईपासून इतर इंधन टंचाई, म्हणजे रिलायन्सने पेट्रोल पंप बंद केलेत, शेलनी पेट्रोल पंप बंद केलेत कारण त्यांना ते परवडत नाहीत. आताचे जे नाही का देशातले जे काही पेट्रोल पंप आहेत ते पण काही दिवसात बंद होणार आहेत किंवा रेशनिंग होणार आहेत. असे प्रश्न सोडून माननीय एकनाथराव शिंदे यांच्याशी बोलायला त्यांना वेळ आहे, हा सगळ्यात मोठा जोक आहे. राहता राहिला विषय काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे खासदार फुटण्याचा, तर हे स्वप्नात सुद्धा शक्य नाही. आणि माननीय एकनाथराव शिंदे यांची तेवढी उडी सुद्धा नाही. त्याचं कारण आहे, आमचे जवळजवळ 99-100 खासदार आहेत. माननीय प्रतीकरावजी पाटील धरून 100 खासदार आहेत. 100 खासदार फोडायला तुम्हाला किमान पक्ष फोडायला 67 खासदार लागतील आणि तेवढी माननीय एकनाथराव शिंदे यांची उडी बिलकुल नाही. पण हे असं होत असताना हे जर कुठलं अलीकडच्या काळात जे नका ज्या ऑपरेशनला नाव दिलं जातं ऑपरेशन लोटस, मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार कसं पडलं हेही तुम्ही बघितलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्येही काही लूप होल्स आहेत. नाही, मुळात हा विषय भारताचा आहे. आमचे काय खासदार फक्त महाराष्ट्रापुरते सीमित नाहीत. काँग्रेस पक्षाचे खासदार 100चा आकडा 99 पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आणि मान्य विशालजी पाटील सांगलीचे खासदार जे आमचे सहयोगी सदस्य आहेत, असे 100 खासदार आहेत. 100 खासदार फोडायला 66चा 67चा आकडा लागेल. मान्य एकनाथराव शिंदे यांचा तेवढा आवाका नाही. आणि मुळात मला पुन्हा एकदा सांगायचंय, हे ऑपरेशन टायगर पण नाही, हे ऑपरेशन लोटस पण नाही. हे ऑपरेशन असेल तो ऑपरेशन लोटांगण, ऑपरेशन डॉंकी आहे. एवढंच त्याच्यामध्ये.